दोन्ही शिवसेना एकत्र येणार का? शिंदेंसोबत गेलेल्या काही आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडणार आहेत का? तर ठाकरे गटाच्या अंबादास दानवे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासंदर्भामध्ये भाष्य केलंय आणि त्यामध्ये सगळ्यात कडी म्हणजे संजय राऊतांनी गद्दारीबद्दल ज्या कुणाला पश्चाताप झाला असेल त्यांनी मातोश्रीवर यावं, शिवसेना प्रमुखांची माफी मागावी आणि कामाला लागावं असं सूचक वक्तव्य केलं। याआधी शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे बंद अशी भूमिका घेणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये संजय राऊतांनी पहिल्यांदाच काही आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडले जातील असं वक्तव्य केलंय। भाजप आमचं मुंडकं छाटायला निघालाय असा थेट वक्तव्य, असा थेट आरोप सत्तारांनी केलेला आहे। तर रायगडमध्ये दळवींनी बंडखोरी केली होती। काही दिवसांपूर्वी मंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांनी धक्काबुक्की सुद्धा केली होती। या आधीच्या नगर परिषद, नगरपालिका निवडणुका यामध्ये सुद्धा शिंदेंच्या आमदारांची नाराजी ही लपली नव्हती। नो डाऊट की शिंदेंच्या सेनेमधले आमदार अस्वस्थ आहेत, नाराज आहेत, पण म्हणून दोन शिवसेना एकत्र येतील किंवा मग अस्वस्थ अर्थात राऊतांच्या भाषेमध्ये पश्चाताप झालेले आमदार ठाकरेंकडे परत येतील असं वाटत असेल तर ते कदापि शक्य नाही। यामध्ये 3 मुद्दे लक्षात घ्या। शिंदेंची शिवसेना सत्तेत आहे। शिंदेंचा पक्ष ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा मोठा पक्ष आहे। कुणीही आमदार सत्तेच्या जवळ राहील। सत्ता सोडून आमदार विरोधामध्ये असलेल्या पक्षामध्ये का जातील? उलट ऑपरेशन टायगरच्या चर्चेमध्ये ठाकरेंचे 3 खासदार शिंदेंकडे जाण्याची चर्चा आहे। जे अब्दुल सत्तार यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचं वक्तव्य केलं ते सत्तार तरी ठाकरेंकडे परत येतील का? तर सुषमा अंधारे यांनी एक मिश्किल आणि बोचरी अशी टीका केलेली आहे। तर सुषमा अंधारे काय म्हणतायत ते आपण पाहूया। भाजप स्लो पॉइझन आहे हे आम्हाला पहिल्या दिवसापासून माहीत आहे, म्हणून आम्ही तिकडे फिरकत नाही। पण सत्तारभाई, तुम्ही सत्तेसाठी थोडीच लाचार झाला होतात। तुम्ही तर हिंदुत्वासाठी त्याग केला होता, त्यामुळे त्यांनी विष दिला काय आणि मुंडकं छाटलं काय? मुझे उम्मीद है बीजेपी और फडणवीस साहब का हर एक जुल्म ए सितम आप हंस हंस कर सहेंगे, क्योंकि आपको हिंदुत्व का वास्ता है। #बब्बर शेख, #जहरपाला आणि #अब्दुल सत्तार। तर ही टीका आहे ही सुषमा अंधारे यांची। सेनेमधले आमदार भाजपवर टोकाची टीका करत असले तरी स्वतः पक्षप्रमुख एकनाथ शिंदे मात्र भाजपशी जुळवून घेत युतीचा धर्म पाळा असं म्हणत सबुरी न घेत आहे। हे फक्त परस्पर दबाव तंत्र आहे, बाकी काही नाही।